पंढरपूर क्षेत्र, त्याचबरोबर इकडे खाली असलेला पूर्वेकडील भाग, धाराशिव बार्शीसह जे सोडलेले उमरगा पट्टे, ते लातूर जिल्ह्याच्या एकंदरीत सर्व तालुक्यांना समाधानकारक असं पावसाला सुरुवात होणार आहे सोमवारपासून, जे कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलंय. पण लातूरचा आणि बीड धाराशिवचा पाऊस हा जास्त प्रमाणात व्यापणार आहे आणि त्याची तारीख असणार आहे उद्या परवाची 27ची. उद्याही या भागांमध्ये जोरदार सटकारे हे वाढ होतील आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की जसं जसं पंढरपूरची यात्रा मागे फिरेल, वारकरी मागे फिरला की तिथे पाऊस आगमन करतोय आणि त्याचप्रमाणे तिथे आगमन करणार आहे. आता बोलूयात मराठवाड्याबद्दल, नंतर विदर्भ आणि खानदेश बरोबर पश्चिम महाराष्ट्राबद्दल. ह्या दोन्ही विभागामध्ये मराठवाडा आणि विदर्भाच्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये ह्या दोनच दिवसामध्ये सर्व गावांना समाधानकारक पेक्षाही बरा पाणी पडणार आहे. मित्रांनो, उन्हाचा चटका आणि गरमीची लेवल आणि आभाळ आल्याच्या नंतर वारं थांबणं ह्या तिन्ही पॉइंट लक्षात घेतल्या तर पाण्याच्या थेंबाची जाडी वाढायला आता वेळ लागणार नाहीये. उद्याचं फवारणीचं नियोजन ह्या तिन्ही विभागाचं असं असणार आहे. सकाळच्या पारी जिथे जिथे उन्हाचा चटका वाढेल तिथे 11 ते 12च्याच दरम्यान मध्ये पाऊस सटकारे सुरू होतील आणि ते 3:30-4 वाजेपर्यंत चालतील. त्यामुळे फवारणीचं औषध कालवताना लक्षपूर्वक ऐकत चला की उन्हाचा चटका 10 आणि 11 वाजता जिथे जिथे तिथे एका तासात पाणी चालू होणार आहे. मग तो मराठवाडा असू द्या, विदर्भ असू द्या किंवा खानदेश पश्चिम महाराष्ट्र असू द्या, हा पाऊस उद्याच्या दिवस 26 जुलैला सटकारे स्वरूपातच राहील. त्यामध्ये मुसळधार सटकारे असतील तर विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या पूर्व भागांना तो चांगलाच जोरदार बरसणार आहे. ही उद्याच्या 26 जुलैची कंडिशन आहे. पण याच्यापेक्षाही चांगली प्रणाली खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्याच्या एकंदरीत बऱ्याच भागांना पहिल्या सोमवारी हा जोर सर्व जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे. काळजी करू नका, एक दिवस मागे पुढे सुद्धा होऊ शकतो जर काही दक्षिण भागातले लातूरचे गाव जर सोडले असतील तर. कारण की तुम्हाला मी सोमवार आणि मंगळवार सांगितलेला आहे, एक दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतर याप्रमाणे धाराशिव जसं की लातूर या भागाचा आहे. लातूरमध्ये आज अनेक ठिकाणी सुद्धा पाऊस झालाय. त्यामध्ये जाफराबाद, भोकरदनच्याही काही सोडलेल्या गावांना देखील तिथे समाधानकारक पाणी त्यातल्या काही भागांना झालाय. पण आता इथून पुढे असं होणार आहे, हा जो काही खानदेश आहे आणि हा जो काही विदर्भ पट्टा आहे, जो उत्तरेकडील भाग असतात, या भागांना आता इथून पुढे पाणी कमी पडणार नाहीये. इथे समाधानकारकच होईल आणि जवळपास 5 दिवसामध्ये म्हणजे सोमवार पासून जो जोर वाढलेला असेल, उद्या तर आहेच आहे पण व्याप्ती कमी आहे, जशी आजची होती तशी उद्याची पण आहे, थोडीफार गावं वाढतील. पण सोमवार आणि मंगळवारपासून जी व्याप्ती वाढणार आहे एकंदरीत सर्व जिल्ह्यांची, ती 5 दिवसामध्ये हे पूर्ण एरिया कंप्लीट करेल. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारपर्यंत. पुढच्या 4-5 दिवसामध्ये 28 ते 29 तारखेपर्यंत एकंदरीत विदर्भ, मराठवाडा हा संपूर्ण व्यापून हा दक्षिण महाराष्ट्र सुद्धा बऱ्यापैकी कव्हर अप करणार आहे आणि उत्तर महाराष्ट्र सुद्धा 100% व्यापणार आहे. पुन्हा तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की 40% पार होणार आहे. आज जायकवाडी धरणाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतीलच, ते जवळपास 44% पर्यंत पोहोचला आहे. आणि विषय असा येतोय की पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे जे पुढचा टप्पा आहे 2 ऑगस्टच्याही अगोदरचा 29 आणि 30चा, यामध्ये हे जायकवाडी धरण 65 पार व्हायला वेळ लागणार नाही आणि ते 60% तरी होईल, पण 65 होईल. आणि त्यावेळेस विचारेल की जायकवाडीच्या पाण्याच्या बरोबरच मराठवाड्याला आणि विदर्भाला कसा झालाय म्हणून. आता उद्यात प्रत्येक जिल्ह्याकडे, उद्या विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना अनेक ठिकाणी पाऊस आहे. सर्वदूरची व्याप्ती 27 तारखेपासून सुरू होईल. खानदेशला सुद्धा उद्यापासून आणखीन जोर वाढते, ज्यामध्ये फक्त धुळे आणि जळगावचा समावेश आहे. नंदुरबार, शहाद्याला सटकारे बिटकारे कव्हरअप राहतील. त्यानंतर याच तारखेला 26 जुलैला छत्रपती संभाजीनगरच्या एकंदरीत सर्व तालुक्यांना मोठ्या थेंबाच्या पाण्याचे सटकारे सुरू राहतील. अहिल्यानगरच्या सुद्धा दक्षिणेकडील, उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील भागांना चांगल्या व्याप्तीसह सटकारे बिटकारे राहतील. 26 जुलैची कंडिशन सांगतोय. पंढरपूर साईडला काही ठिकाणी चांगला पाऊस व्हायला सुरुवात होईल, सर्वदूर नाही, 2-3 दिवसात सर्वदूर होऊन जाईल. उद्याची तारीख सांगतोय. लातूर जिल्ह्यामधल्या चाकूर, उदगीर, केज वगैरे जे काही भाग आहेत, निलंगा पट्टा, सावंतवाडी पट्टा, इथे आज थोडी जरी सुरुवात झाली असली
तर अनेक भागांना इथली सुरुवात 26 जुलैला चांगली दिलासादायक ठरणार आहे. म्हणजे 25 आजची आणि उद्याची 26 सेम टू सेम आहे, पण थोडं वाढून आहे 26 जुलै. नांदेडसह परभणी, बीड जिल्ह्याला उद्या मोठ्या पावसाचा दिलासा मिळणार आहे. यामध्ये पहिल्या 2 दिवसामध्ये सगळे गावं कव्हर होणार नाहीत, म्हणजे जसे की 26 आणि 27ला, पण ह्या 26-27 मध्ये जवळपास 70% भाग कव्हर अप होऊन जाईल 27च्या संध्याकाळी, आणि 28 पासून इथे सर्वत्र पावसाला देखील सुरुवात होऊन जाणार आहे. तर त्याचबरोबर इथे जे 26 जुलैचं आहे ते विदर्भाला आणि नागपूरपर्यंत, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, वाशिम, हिंगोलीसह जालना, बुलढाणासह अनेक भागांना सर्वदूर सारखा सटकऱ्यांचा पाऊस असणार आहे 5-10 मिनिटाचा. पण सोमवार आणि मंगळवार सर्वत्र चांगल्या पावसाचा असेल. आता 28 तारखेला काय होऊ शकते देखील पहा. जसा पाऊस नाशिक जिल्ह्याला आम्ही 2 दिवस पंढरपूरला होतो त्यावेळेस 23 तारखेला झालेला होता, तसाच आणि त्यापेक्षाही जोरदार पाऊस जो आहे तो नाशिक जिल्ह्याला 28 तारखेला होणार आहे. मग लक्षात घ्या, जायकवाडी धरणामध्ये पाणी येण्यासाठी जो ऑलरेडी नाशिक जिल्ह्याचे 8 धरणं चांगल्या क्षमतेने पूर्ण भरलेत, तर हे पाणी त्या धरणात न साठू देता त्या नाशिकच्या पावसावरती जे काही धरणाचं गणित आहे त्या धरणामध्ये हा संपूर्ण ओव्हरफ्लो होणार आहे. त्यामुळे 8 धरणातला पाणी स्रोत आजूबाजूच्या धरणाला पाठवतील. त्यात जायकवाडी 1 नंबरला असणार आहे. त्यामुळे जायकवाडीसाठी 28 आणि 29चा जो काही पाऊस नाशिक जिल्ह्याच्या सर्व तालुक्यामध्ये पडणार आहे, त्यामुळे पुन्हा नाशिकचं पाणी स्रोत वाढल्यामुळे जायकवाडीमध्ये आवक ही 65 पार सुद्धा होऊ शकते. एवढा चांगला कालावधी सुद्धा 28 आणि 29 तारखेला आहे. त्याचबरोबर हा पाऊस 7 ऑगस्ट पर्यंत हे जे काही 26 पासून आणखी वाढणार आहे, 27 पासून सर्वदूर सारखा पडणार आहे, 28, 29, 30 पर्यंतचा जोर जास्त आहे. पण जरी 1-2 ऑगस्टला कमी झाला तरी पुन्हा लगेच तापोटाप पुढचा टप्पा येतोय तो 3 ऑगस्ट 4 ऑगस्ट दरम्यान. त्यामुळे 7 ते 8 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर हा कायम असणार आहे. ऑगस्ट मध्ये खंडबिंड सध्या तरी मॉडेलनुसार व्यक्त होत नाहीये, 10 दिवसाचा आहे, त्याबद्दलही आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. आता फक्त गरज आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची. एक विभागाची आणि आपण ज्या काही जिल्ह्यांची नावं सांगितली त्याप्रमाणे हे आतापर्यंतचा रिपोर्ट होता. आता जाता जाता फक्त एवढं सांगेल विभागानुसार आणि प्रभागानुसार. तर नाशिक जिल्ह्यासह धुळे, अहिल्यानगरचा पावसाचा जोर 28 पर्यंत चांगलाच वाढणार आहे. लातूरच्या जवळपास सर्व तालुक्यांची जरी 27 आणि मंगळवार आपण सांगितले तर 28 पर्यंत व्याप्ती पूर्ण होऊन जाईल. एखादा दिवस मागे पुढे येऊ शकतो आपल्या अंदाजाप्रमाणे, पण शब्द तोच असतो. त्यामुळे 28-29 पर्यंत लातूर पूर्ण कव्हर होऊन जाईल. त्यामध्ये नांदेड, परभणी, बीड सगळं संपूर्ण महाराष्ट्र आहे. पण लातूरवरती फोकस काय करतोय, धाराशिववरती फोकस काय करतोय, इथे पाणी खूप कमी आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात सुद्धा 2-4 दिवसामध्ये ह्याच सोमवार आणि रविवारी पाऊस जो उद्यापासून स्टार्टअप होते तो परवापासून चांगला धरतोय, म्हणजे 27 ते 40 दरम्यान. त्यामध्ये खानदेश भरपूर आहे, विदर्भ भरपूर आहे, सर्व जिल्हे आहेत. आता बोलूयात 2-3 कमेंटला उत्तर देऊयात. बुलढाणा उद्यापासून सटकऱ्यांचा जोर वाढतोय आणि परवापासून सर्वदूर सारखा चांगला पाणी पडतोय. बीड, सोलापूर उद्यापासून पुन्हा सटकारे वाढतात, उद्या जोर वाढतोय. वर्धा सुद्धा उद्या जोर जास्त आहे. कमेंट करताना मराठीमध्ये कमेंट करा. इंक्रीज आपल्या भागामध्ये जी काही रेनफॉल आहे वैजापूर आपल्याला 28 तारीख आहे, पण उद्या सुद्धा आपल्या भागामध्ये पावसाचा जोर हा वाढतोय. आपण सगळ्यांचा जर विचार केला तर सगळ्यांसाठी 28 तारीख आहे आणि ठिकठिकाणी चांगला जोरदार पावसाची अपेक्षा असलेला काही मोजका भाग आहे त्यांना उद्यापासून होतोय. लक्षात घ्या, पावसाचा जोर जो आहे तो पूर्ण 4 विभागामध्ये उद्याच्या दिवस सटकारे, पण परवा दिवशी पासून हा सर्वदूर सारखा बरसणार आहे. जय शिवराय, धन्यवाद.